आता आपण बघणार आहोत पुढल्या 25 मिनिटात 50 घडामोडी अगदी झटपट सुरुवात करूया। महाशिवरात्रीच्या निमित्तानं बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पहाटे श्री बनेश्वर मंदिरात अभिषेक करून शिवलिंगाचं दर्शन घेतलं। यावेळी महाशिवरात्रीचं औचित्य साधून त्यांनी बनेश्वर इथे शिवलिंगाला अभिषेकही घातला। महाशिवरात्री निमित्त विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कृष्णेश्वर मंदिरात महादेवाचं दर्शन घेतलंय। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या कृष्णेश्वराच्या चरणी दानवे नतमस्तक झाले। अकोल्याचं ग्रामदैवत श्री राजराजेश्वर मंदिरात शिवपार्वती विवाह सोहळा संपन्न झाला आणि जिल्ह्यात प्रथमच होणाऱ्या या आगळ्यावेगळ्या शिवविवाहात मेहंदी आणि हळदीचा उत्सव उत्साहात संपन्न झाला। यावेळी मोठ्या संख्येनं भाविकांनी हजेरी लावली आहे। लोणावळ्यामधील सिद्धेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनाकरता गर्दी केली। यावेळी संपूर्ण मंदिर हर हर महादेवाच्या जयघोषात दुमदुमला। यावेळी अनुचित प्रकार घडू नये याकरता पोलिसांकडून विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला। मावळमधील ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावर महाशिवरात्रीची जोरदार तयारी करण्यात आली आहे। शिवमंदिरासमोर शेणानं सारवून रांगोळीचा सडा घालण्यात आला। यावेळी रात्रभर भजन कीर्तनाचा कार्यक्रमही पार पडला। हिंगोलीमधील औंढा नागनाथ इथल्या नागनाथ मंदिरात आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते नागनाथाची महापूजा करण्यात आली। मंदिराचा परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेल्याचं पाहायला मिळालं। बीड शहराच्या ऐतिहासिक वैभवाची साक्ष देणारे प्राचीन कंकालेश्वर शिव मंदिरात महाशिवरात्रीच्या निमित्तानं आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आणि यामुळे मंदिर परिसर उजळून निघाला। या कंकालेश्वर जलमंदिराचा 1000 वर्षांचा इतिहास आहे। गोंदिया शहरापासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या नागरा इथल्या प्रसिद्ध असलेलं प्राचीन शिवमुखी शिवमंदिर हे 270 वर्ष जुनं प्राचीन काळातील शिवमंदिर आहे। या मंदिरात असलेल्या शंकराच्या पंचमुखी पिंडीचे दर्शन घेण्यासाठी भाविक भक्तांनी मोठी गर्दी केली। मुळशी तालुक्यातील आयटी हब हिंजवडी माणगावचे वैभव मानल्या जाणाऱ्या श्री मोरया महादेव मंदिरात माण ग्रामस्थांच्या वतीने 9 किलोचा चांदीचा मुखवटा महादेवाला अर्पण करण्यात आला। यावेळी हर हर महादेवच्या निनादात रात्री 12 वाजल्यापासून शिवभक्तांनी दर्शनाकरता रांगा लावल्या। महाशिवरात्रीच्या निमित्ताने महाडचे ग्रामदैवत असलेल्या श्री वीरेश्वर महाराज आणि काशी विश्वेश्वर मंदिरात पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनाकरता गर्दी केली। भाविक रांगा लावून दर्शन घेत आहेत। मंदिरात पूजा अर्चा अभिषेक असे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले। श्री क्षेत्र कुणकेश्वर इथे महाशिवरात्रीच्या निमित्तानं श्रीदेव कुणकेश्वराची पहिल्या दिवशीची शासकीय पूजा प्रथम पूजा जी आहे ती सिंधुदुर्गाचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आली। यावेळी महाआरती देखील करण्यात आली। महाआरतीच्या वेळी शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। वर्ध्यातील प्राचीन महादेव मंदिरात भाविकांनी दर्शनाकरता गर्दी केली। महाशिवरात्रीच्या निमित्तानं या ठिकाणी भव्य असा यात्रा महोत्सव आयोजित करण्यात आला। नवसाला पावणारा महादेव म्हणून या मंदिराची आख्यायिका आहे। इंदापूर शहराचा ग्रामदैवत असलेल्या इंद्रेश्वर महादेवाच्या यात्रेचा उत्साह पाहायला मिळाला। यावेळी आयोजित रथोत्सवात भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले। उत्तर प्रदेशमधील वाराणसीच्या काशी विश्वनाथ मंदिरात पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केली आहे। मंदिराला आकर्षक फुलांची सजावटही करण्यात आली। महाशिवरात्रीच्या निमित्ताने वाराणसीत भक्तिमय वातावरण पाहायला मिळालं। उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात महाशिवरात्रीच्या निमित्तानं भाविकांनी दर्शनाकरता मोठी गर्दी केली आहे। महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर मंदिराला आकर्षक अशी सजावटही करण्यात आली। महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर गुजरातमधील सोमनाथ ज्योतिर्लिंग इथे भाविकांनी दर्शनाकरता मोठी गर्दी केली आहे। देशभरातून सोमनाथ इथे महादेवाच्या दर्शनाकरता भाविक दाखल झालेत। शहापूरमधील गंगा देवस्थान वाफे या शिवमंदिरात भाविकांनी गर्दी केली। गायमुखातून कुंडामध्ये पडणारं गंगेचं पाणी आणि या पवित्र पाण्यामध्ये स्नान करण्यासाठी भाविक गर्दी करतात। महाशिवरात्रीच्या निमित्तानं शहापूरमध्ये शिवशंभो शंकराची महापालखी काढण्यात आली। या पालखीमध्ये प्रयागराज इथं चालू असलेल्या कुंभमेळ्यातील अघोरी साधूंची वेशभूषा तसंच शंकर पार्वती हनुमानाची वेशभूषा करत अनेक जण सहभागी झाले। 12 ज्योतिर्लिंगांपैकी 5वं ज्योतिर्लिंग असलेल्या परळीमधील प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनाकरता भाविकांनी मध्यरात्रीपासून गर्दी केली आहे। महाशिवरात्रीच्या निमित्तानं वैद्यनाथ मंदिराला आकर्षक फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली। गोंदिया शहरापासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या नागरा इथल्या प्रसिद्ध अशा प्राचीन पंचमुखी शिवमंदिर हे 270 वर्ष जुनं प्राचीन काळातील शिवमंदिर आहे। संपूर्ण परिसर
हा हर हर महादेवच्या जयघोषाने दुमदुमून गेलाय। अमरनाथच्या 966 वर्ष प्राचीन शिवमंदिरात महाशिवरात्रीच्या निमित्तानं भाविकांनी मोठ्या प्रमाणात दर्शनाकरता गर्दी केली। रात्री 12 वाजल्यापासून महादेवाचं दर्शन सुरू करण्यात आले। यावेळी परंपरागत पुजाऱ्यांकडून महाआरती देखील करण्यात आली। महाशिवरात्री मोठ्या जल्लोषात आणि भक्तिभावाने देशभर साजरी केली जाते। महाशिवरात्रीच्या पूर्व संध्येला चांदिवलीत भव्य महाशिवरात्र यात्रा आणि महाकाल अघोरी नृत्याचं आयोजन केलं गेलं। सिंहस्थ कुंभमेळ्यासंदर्भात आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत ही बैठक होईल। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासंदर्भात मुख्यमंत्री आढावा घेणार आहेत। एसटी कर्मचाऱ्यांच्या अनेक आर्थिक मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत। वारंवार मागणी करूनही त्या पूर्ण होत नसल्यानं कर्मचारी 5 मार्चला सर्व आगार विभागाच्या मुख्यद्वारावर आंदोलन करणार आहेत। शासकीय कर्मचाऱ्यांचं वेतन TJSB मधूनही सहकार विभागाने केलेल्या शिफारशीनुसार TJSB मध्ये शासकीय कर्मचाऱ्यांचं वेतन आणि भत्ते प्रदान करण्यासाठी अधिकाऱ्यांना बँक खाते उघडण्यास मान्यता देण्यात आली। ही बँक आर्थिकदृष्ट्या सक्षम असून व्यावसायिकतेचे निकष पूर्ण करत असल्यानं हा निर्णय घेण्यात आला। मार्च महिन्यात अनेक सुट्ट्या आहेत, त्यामुळे 2 मार्च, 9 मार्च, 16 मार्च, 23 मार्च आणि 30 मार्च या दिवशी बँका बंद राहतील। याशिवाय दुसरा आणि चौथा शनिवार म्हणजेच 8 आणि 22 मार्चला देखील बँका बंद राहणार आहेत। राज्यात गेल्या 2 दिवसांपासून तापमानात वाढ झाली असल्यानं विजेची मागणी ही विक्रमी टप्प्यावर पोहोचली। राज्यभरात मंगळवारी सकाळी पीक अवर्समध्ये तब्बल 29,743 मेगावॅट एवढी विजेची मागणी जी ती नोंदवली गेली आहे। आतापर्यंत 9 लाख लाडक्या बहिणींना योजनेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे। या योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या 2,46,00,000 असून यातील निकषात बसत नसणाऱ्या सुमारे 50 लाख लाडक्या बहिणींना या योजनेतून बाहेर काढण्यासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या। फेब्रुवारी संपत आला तरी अद्याप लाडक्या बहिणींच्या खात्यात या महिन्याचे पैसे आलेले नाहीत। धक्कादायक म्हणजे वित्त विभागाने महिला आणि बालकल्याण विभागाकडे हे पैसे पाठवलेत, तरी लाभार्थी महिलांच्या खात्यात हे पैसे जमा झालेले नाहीत। राज्य सरकारनं सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना गुड न्यूज दिली आहे। त्यांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ करण्यात आली आहे। महागाई भत्ता आता 50%वरून 53% इतका झालाय। 1 जुलै 2024 पासून हा वाढीव महागाई भत्ता लागू होणार आहे। एकूण महसुलाची गरज आणि प्रस्तावित वीज दराच्या निश्चितीसाठी महावितरणने दाखल केलेल्या बहुवर्षीय वीज दर याचिकेवर राज्य विद्युत नियामक आयोगातर्फे जाहीर सुनावणी घेण्यात आली आणि त्यानुसार शासकीय तंत्रज्ञान विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात ही सुनावणी आयोजित करण्यात आली आहे। महावितरणकडून सोमवारी ही माहिती देण्यात आली। CBSE आता 10वी बोर्डाच्या परीक्षेबाबत एक नवीन धोरण लागू करण्याच्या तयारीत आहे आणि या नवीन धोरणानुसार 10वीच्या विद्यार्थ्यांची आता वर्षातून 2 वेळा परीक्षा होणार आहे। हे नवीन धोरण 2026-27 या शैक्षणिक वर्षापासून लागू करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली। पुण्यातील लोहगावमध्ये विमानतळावरील जुन्या टर्मिनलचं काम करण्यात येणारे कामासाठी 5 मार्चपासून टर्मिनल बंद राहणार आहे आणि त्यामुळे सगळी उड्डाणं ही नव्या टर्मिनलवर होणार आहेत। समृद्धी महामार्गावर अपघातांच्या संख्येत वाढ झाली असून मृतांच्या संख्येत घट झाल्याची माहिती अधिकारातून समोर आलेली आहे आणि मागील वर्षी जानेवारी ते नोव्हेंबर 2024 दरम्यान 11 महिन्यात महामार्गावर 1614 अपघात झालेले आहेत आणि यातील 88 जणांचा मृत्यू झाला, तर या कालावधीत सर्वाधिक 198 अपघात हे जून महिन्यात नोंदवले गेलेत। राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा गाजावाजा करत मुंबईची पहिली भुयारी मेट्रो 3 सुरू करण्यात आली आणि या मेट्रोसाठी रातोरात आरेतील हजारो झाडं तोडली गेली, पण या भुयारी मेट्रोचा फज्जा उडालाय। आरे ते BKC मेट्रोकडे प्रवाशांनी पाठ फिरवली। कुलाबा सिब्स मेट्रो 3 मार्गिकेच्या BKC ते आचार्य यात्रे चौक या दुसऱ्या टप्प्यातील मार्गावर मेट्रो गाडीची चाचणी घेण्यात आली आणि या मार्गावरील सुरक्षा तपासणीसाठी मार्च महिन्यात कमिशनर ऑफ मेट्रो रेल सेफ्टी यांना बोलवण्यात आलं।
बेस्ट उपक्रमातील कंत्राटी चालक वाहकांनी ऐन परीक्षांच्या काळात प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारला। त्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरांमधील बेस्ट बस सेवा विस्कळीत झाली। अनेक गाड्या आगारांमध्येच उभ्या राहिल्यानं मुंबईकरांची प्रचंड गैरसोय झाली आहे। नागपुरात 27 फेब्रुवारीला 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे। उन्हाळ्याच्या दिवसात पाणीपुरवठा सुरळीत व्हावा म्हणून महापालिकेने 24 तासांचं शटडाऊन ठेवलंय। त्यामुळे 13 जलकुंभावरून केला जाणारा पाणीपुरवठा खंडित केला जाणार आहे। अशात नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन करण्यात आलंय। पुण्यातील चंदननगर इथल्या पाण्याच्या टाकीच्या मुख्य जलवाहिनीचं काम तातडीनं हाती घेण्यात आलं। त्यामुळे शुक्रवारी परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे। बीएमसीकडून कार्यकारी सहाय्यक पदासाठी घेतलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला। बीएमसीच्या वेबसाईटवर निवड झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे। महाशिवरात्रीच्या निमित्तानं पुण्यातील मध्य भागात वाहतुकीत बदल करण्यात आला आहे। पुण्येश्वर मंदिर परिसरात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता पुण्येश्वर रस्ता ते अग्रवाल रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला। पनवेल महानगरपालिका विकासाच्या वेगळ्या वळणावर आहे। मालमत्ता करावरून निर्माण झालेल्या संभ्रमामुळे वसुलीवर परिणाम झाल्याचे अर्थसंकल्पात दिसून आलं। यंदाचा मूळ 3,873 कोटी 86 लाखांचा अर्थसंकल्प आयुक्त मंगेश चितळे यांनी सादर केला। 2024-25 पेक्षा तो 118 कोटी 13 लाखांनी घटल्याचं समोर आलंय। कुर्ला येथे डिसेंबर 2024 रोजी झालेल्या बस अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला तर 40 जण गंभीर जखमी झाले। यावेळी मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत देण्यात आली आणि मंगळवारी मृतांच्या 3 नातेवाईकांना बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापकांच्या हस्ते 2 लाख रुपयांच्या मदतीचे धनादेश देण्यात आले। मुंबई महापालिकेकडून नालेसफाई बरोबरच हार्बर मध्य रेल्वे मार्गावरील कलवटच्या साफसफाईवर वॉच ठेवला जातो आणि या पार्श्वभूमीवर 3 महिन्याआधीच मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी हार्बर आणि मध्य रेल्वे स्थानकांचा बैठकीत आढावा घेतला। यंदाच्या पावसाळ्यात गेल्या पावसाळ्याप्रमाणे रेल्वे रुळावर पाणी साचू नये म्हणून मुंबई महापालिका प्रशासन आतापासूनच सतर्क झालेली आहे। गेल्या वर्षी चुनाभट्टी भांडूप रेल्वे स्थानकात पाणी साचल्यानं रेल्वे सेवा बाधित झाली आणि यावर्षी त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून स्थानकांची पाहणी करावी असे निर्देश पालिका आयुक्तांनी दिलेत।